हाय हॅलो मी रंभा, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। दिवाळी संपली, पाडवा संपला, भाऊबीज संपली, गाव फिरणं संपलं, माहेर पण संपलं, जत्रा खेत्रा सगळ्या संपल्या। आता लागले परत जोमाने कामाला। सगळ्या या नादांमध्ये, सगळ्या फिरणं एन्जॉय यामध्ये सगळ्यांमध्ये झाडांकडे लक्ष देणं झालं नाही। एकावरती एक अशी कामं आली, सगळं फिरून झालं, माहेरी एन्जॉय, बहिणींमध्ये एन्जॉय, फटाके, सण, दिवाळी सगळं गेलं गावाला। आता लागले कामाला। तर खूप दिवस झाले ना झाडांना ना लक्षच दिलं नव्हतं। जळलेली मटकटलेली पानं अशी काढली नव्हती। थोडंसं ना लहान बाळासारखं झाडांना पण लक्ष द्यावं लागतं। आपण प्रेमाने वाढवलेली झाडं त्या प्रेमाने वाढवलीच पाहिजे, तर त्यांच्याकडे लक्ष सुद्धा दिलं पाहिजे। लहान मुलांना कसं आपण लक्ष देतो तसं त्या झाडांना सुद्धा आपण लावले म्हटल्यानंतर लक्ष देणं पण जरुरीचं असतं। तर खूप दिवस झाले, 15-20 दिवस झाले त्याला फक्त पाणी देणं चालू होतं। तर त्याचे खूप सारे असे पानं वगैरे असे जळायला लागलेली। तर नेहमी असं काय करत असते मी, त्याचे जे जळलेली पानं वगैरे आहेत ते काढत असते, छान असं त्यांची मशागत करत असते आणि मग त्यांना असे पाणी वगैरे घालत असते, खत वगैरे। तर चला म्हटलं तर त्यांच्याकडे लक्ष देणं खूप जरुरीचं आहे। सगळ्या झाडांची छान अशी जळलेली पानं वगैरे काढली, फ्रेश केली, खोंदून त्यांना चांगलं छान असं खत घातलं आणि थंडी सुरू झाली। थंडीमध्ये थोडंसं लक्ष सुद्धा द्यावं लागतं आणि झाडांना जळून द्यावं लागत नाही। आपण एवढे छान असे झाडं वाढवलेली असतात, मग जळालेलं पाहून मनाला दुःख वाटत असतं। तर छान असे झाडं, एकही झाड असं नव्हतं की ते खराब झालं नाही। सगळ्या झाडांना छान असं सजवलं, सगळी पानं जळलेली मळलेली काढली, खत पाणी केलं। चला म्हटलं आता आपण नव्याने कामाला लागूयात। आता शेतातली पण कामं खूप आली होती, तर सर्वात प्रथम मी आपल्या झाडांपासून सुरुवात केली, म्हणजेच बगीच्यापासून। सगळ्या झाडांना छान सजवलं, स्वच्छता केली, पाणी घातलं। तर कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना